सांगितलं होतं ना, हात पाय तोडायचे. पाय तोडले असते ना तर पोचलाच नसता इथे. हो, ज्यांना काम दिलं होतं त्यांनी ते नीट केलं नाही आणि हा वाचला. त्याला मी काय करणार आहे? मी काय करणार? नेहमीच उत्तर आहे तुझा, इडियट. इडियट मी काय म्हणत होतो? त्याला उडवतो. तूच ऐकलं नाहीस माझं. बस. रोहन तू ठीक आहेस ना? मी डॉक्टरांना फोन करू का? नाही सर, अहो मी ठीक आहे. फक्त थोडा मुकामार लागलाय मला. अरे रक्त येते रोहन, मुकामार कसला? नाही सर, अहो खरंच मी ठीक आहे. हो अधीरा, मी ठीक आहे. आजी, आय एम रिअली सॉरी. मला यायला थोडं लेट झालं इथे. ते जाऊ दे रे, तुला फार काही झालं नाही हेच नशीब. म्हणजे थोडक्यात निभावलं म्हणायचं ना. हो आजी. अधीरा, ऐक, आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना वाट बघावी लागली. तू वेडायस का रे? तुला काही झालं असतं तर? ते जाऊ दे, आमचं काही नाही एवढं. हा साधा घरगुती कार्यक्रम आहे. अरे आम्हाला काही मुहूर्त गाठायचा नव्हता. पण मला सांग, ऍक्सिडेंट कसा झाला? नाही सर, मला काहीच आठवत नाहीये. म्हणजे एका क्षणी मी गाडीवर होतो आणि मागून अशी अचानक गाडी येऊन धडकली आणि दुसऱ्या क्षणाला मी खाली पडलो होतो. मला त्यापुढचं काहीच आठवत नाहीये. मूर्खासारख्या गाड्या चालवतात ना लोक आजकाल. मला सांग, गाडीचा नंबर वगैरे काही दिसला तुला? नाही सर, मला नंबर नाही आठवत आहे. काय झालं ना, मी एकदम जोरात पडलो, त्यामुळे मला पुढचं काहीच आठवत नाहीये. बरं बरं, जाऊ दे ना आता सगळं. तू सुखरूपच ना बाळा. देवाचीच कृपा झाली. ऐक ना, तू नक्की ओके आहेस ना रे? नाहीतर पिंट्या दादा म्हणतो तसं आपण जाऊयात, एकदा डॉक्टरांना दाखवूयात ना प्लीज, फॉर मी. अगं अधीरा, मी खरं बोलतो. मी खरंच ओके आहे.